तुम्ही आधी हे आजच्या बातम्या कोलकाता येथे अर्जिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील एका प्रशिक्षित महिलेवर अत्याचार व तिची हत्या. बदलापूर येथे लैंगिक प्रकरण. शाळेत सफाई कर्मचाऱ्यांनी केले 2 चिमुरड्या मुलींचे शोषण. धन्यवाद. पाहिलं, याच कारणामुळे तू पुन्हा आलास? तुला शेवटचं विचारतोय. शेवटचं किती वेळा सांगितलं तुला? जा इथून निघून. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. घेऊन जाऊ मी समाजासमोर. त्यापेक्षा मी
विनोदिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते तनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्गहिमा आई वडील नेहमी सांगतात, बाळा जरा जपून जा, काळजी घे आणि घरी लवकर ये. पण आम्हाला माहित आहे या शब्दांमध्ये बंधन नाही, यामागे आई वडिलांचे प्रेम आहे, आमच्यासाठी धडधडणारे त्यांचे काळीज आहे. पण आम्हाला एक छोटीशी विनंती समाजाला करायची आहे. आम्हाला कपडे, वेळ आणि रस्ता सांभाळायला शिकवलं जातं, हेही गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर मुलींकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांनीही आपली नजर बदलायला शिकायला हवं, आपली मानसिकता बदलायला हवी. आई वडील आम्हाला चांगलं जगायला शिकवतात, आता समाजानेही आम्हाला चांगलं जगण्याची संधी द्यायला हवी. एखादी मुलगी रस्त्यावर त्रास सहन करत असेल, एखादी मुलगी छेडछाडीला सामोरे जात असेल तर बघत राहू नका, मोबाईल मध्ये व्हिडिओ काढू नका, तिच्या बाजूने उभे राहा, कारण ती मुलगी उद्या तुमची बहीण असू शकते, तुमची आई असू शकते आणि तुमची मुलगीही असू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, ती आधी एक माणूस आहे, तिचा आदर करा, तिच्याशी माणुसकीने सन्मान व तिच्याशी शिस्तपणे तिला जगण्याचा अधिकार द्या. मुलीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त तिच्या आई वडिलांचीच आहे का? नाही, प्रत्येक घराची, प्रत्येक शाळेची, प्रत्येक नागरिकांची आणि संपूर्ण समाजाची आहे. मुलींना जपणारे पालक खूप आहेत, आता मुलींना जपणारा समाज निर्माण करूया. ज्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलीला भीतीशिवाय घराबाहेर पाठवेल आणि प्रत्येक मुलगी हसत हसत घरी परत येईल, त्या दिवशी खरं स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला लागलं. मुलगी म्हणजे ओझे नाही, ती घराची शान. मुलगी म्हणजे ओझे नाही, ती घराची शान. तिच्या सुरक्षिततेतच देशाची